श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वामी महाराजांची कृपा आपल्यावरती व आपल्या कुटुंबावरती होण्यासाठी काही उपाय आणि काही तोडके आज मी तुम्हाला सांगणार आहे. घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी हे उपाय तुम्हाला खूप उपयोगी पडतील. हे उपाय आणि तोडके श्रद्धा, शिस्त आणि सातत्याने केल्याने तुम्हाला नक्कीच फलदायी ठरतील. ही अंधश्रद्धा नसून श्रद्धा, सदाचार, सेवा यावर आधारित आहे. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवल्यास हळूहळू घरात शांती, समाधान आणि समृद्धी नक्की येते. हा अनुभव प्रत्येक स्वामी भक्तांना येतो. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. जीवनातील प्रत्येक अडचणीचा 100% प्रभावी उपाय म्हणजे स्वामींवर मनापासून विश्वास ठेवून मनोभावे स्वामींची नित्यसेवा करा. तुम्हाला तुमचे इच्छित फळ नक्की मिळेल. श्री स्वामी समर्थांचा फोटो घराच्या मुख्य दरवाजाजवळ लावा. दर सोमवारी सफेद फूल स्वामींना अर्पण करा. घरात सुख समृद्धी टिकून राहते. तुमच्या दिवसाची सुरुवात ही स्वामी नामाने करा. सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम 11 वेळा श्री स्वामी समर्थ नाम जप केल्यामुळे दिवसभर सर्व इच्छित कार्य पूर्ण होतात. कोणत्याही कामातील अडथळा दूर करायचा असेल तर 21 दिवस पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करा. सर्व अडथळे दूर होऊन काम मार्गी लागेल. तारक मंत्राचे नित्य पठण केल्यास मनातील सर्व प्रकारची भीती नष्ट होते. दर गुरुवारी गरजूंना खिचडी वाटप केल्यास पितृदोष नाहीसा होतो. स्वामी समर्थांच्या मंदिरात जर गुरुवारी पिवळे फूल अर्पण केले तर नकारात्मक शक्ती दूर राहते. घरातील शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी गुरुचरित्र सारामृतच्या पहिल्या अध्यायाचे नित्य पठण करा. घरात सतत वादविवाद होत असतील तर 21 दिवस ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 1 माळी जप करा. दारिद्र्य दूर होऊन संपत्ती घरात येण्यासाठी श्री स्वामी समर्थ सारामृतातील 15वा अध्याय नित्य पठण करा. घरातील कोणाचे आजारपण किंवा व्यसन घालवायचे असेल तर 11 दिवस तारक मंत्राचे तीर्थ त्या व्यक्तीस पिण्यास द्या. सर्व व्याधी दूर होतील. व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृतात मधील 16वा अध्यायाचे पठण करावे. धनप्राप्ती होण्यासाठी श्री स्वामी समर्थ सारामृतातील 13व्या अध्यायाचे नित्य पठण करावे. खूप प्रयत्न करूनही नोकरी मिळत नसेल तर स्वामी केंद्रामध्ये जाऊन किंवा मंदिरात जाऊन स्वामींना दर गुरुवारी 1 नारळ आणि खडीसाखर अर्पण करा. कोणतीही कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी सलग 21 गुरुवार स्वामींना पिवळे फूल अर्पण करा. वाईट स्वप्न पडत असतील किंवा झोप शांत येत नसेल तर झोपण्यापूर्वी 108 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. स्वामींच्या नावाने आठवड्यातून एकदा उपवास करा. मन एकाग्र होते. स्वामींचे चित्र स्वयंपाकघरात ठेवल्यामुळे अन्न शुद्ध राहते. स्वामींच्या मूर्तीपुढे दररोज गंध, फूल आणि तुपाचा दिवा लावा. यामुळे घरामध्ये लक्ष्मी स्थिर होते. घरात वास्तुदोष असेल तर दररोज स्वामींचे गुरुचरित्र सारामृतचे पठण करा आणि धूप लावा. यामुळे वास्तुदोष कमी होतो आणि दैवी बल वाढते. स्वामींच्या नैवेद्यामध्ये पिवळ्या रंगाचे पदार्थ म्हणजे बेसनाचा लाडू किंवा शिरा दाखवल्यामुळे धनलाभ होतो. कोणाच्या पत्रिकेत शनिदोष असेल तर स्वामींना दर शनिवारी उडीद डाळ अर्पण करा. त्यामुळे शनिदोष शमतो. स्वामींच्या नावाने रोज एखाद्या पक्षाला दाणे घाला. पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो. कुठल्याही नवीन कामाच्या आधी स्वामींचे स्मरण करा. कामे निर्विघ्नपणे पार पडतात. घराबाहेर पडताना स्वामींच्या चरणी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणा. त्यामुळे आपले संरक्षण होते. पती पत्नीमध्ये मतभेद असेल तर रोज एकत्र बसून 11 वेळा श्री स्वामी समर्थ नाम जप करा. यामुळे प्रेम आणि संवाद वाढतो. एखाद्या महत्त्वाचा निर्णय घेण्याची भीती वाटत असेल तर स्वामींचे नामस्मरण करा आणि मग निर्णय घ्या. स्वामी समर्थांची लहान मूर्ती आपल्या ऑफिसमध्ये, व्यवसायाच्या ठिकाणी आणि आपल्या वाहनांमध्ये ठेवा. यामुळे स्वामी सदैव आपले संरक्षण करतील आणि सोबत राहतील. घरामध्ये नकारात्मकता वाढत असेल, भांडण, वादविवाद वाढत असतील तर घरामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सतत चालू ठेवा. दिलेली उधारी परत मिळवायची असेल तर दर गुरुवारी ओम श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा 1 माळ जप करा. दर गुरुवारी स्वामींचा नाम जप करत तुळशीला दूध अर्पण केल्यामुळे
धनलाभ होतो. श्री स्वामी चरित्र सारामृतातील 3रा अध्याय रोज पठण केल्याने अशक्य गोष्टीही शक्य होतात. दर गुरुवारी कोणत्याही मुक्या प्राण्याला खाऊ घातल्यामुळे पुण्य प्राप्त होते. विवाह जमण्यास अडथळा येत असल्यास स्वामींना नारळ आणि खडीसाखर अर्पण करून आपली इच्छा स्वामींसमोर मांडावी आणि 21 दिवस श्री स्वामी समर्थ मंत्राचा 11 वेळा 11 माळी जप करावा. घरात वाईट शक्तींचा प्रभाव जाणवत असेल तर घरामध्ये रोज तारक मंत्र लावा. इच्छा पूर्ण होण्यासाठी स्वामी समर्थ स्तोत्र महात्म्य नित्य पठण करावे. पुत्रप्राप्तीसाठी स्वामी समर्थ चरित्र ग्रंथातील 10वा अध्यायाचे नित्य पठण करावे. व्यवसायात वारंवार अडचणी येत असल्यास स्वामी समर्थ सारामृतातील 16वा अध्यायाचे नित्य पठण करावे. घरात नकारात्मक ऊर्जा येऊ नये म्हणून घरासमोर दररोज रांगोळी काढावी आणि उंबरठा लेपन करावे. संकटात किंवा अडचणीत असताना फक्त एकच वाक्य बोला, स्वामी आता सर्व तुमच्यावरती सोपवले आहे. स्वामी मार्ग नक्की दाखवतात. दररोज मुठभर तांदूळ पक्ष्यांना खाऊ घातल्याने पुण्यप्राप्ती होईल. धनलाभ होण्यासाठी दर गुरुवारी स्वामींचा जप करत पिवळे फळ दान करावे. तारक मंत्राचे तीर्थ नित्य घेतल्यास शारीरिक आरोग्य सुधारते. प्रत्येक दिवशी स्वामींचे नामस्मरण केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतील. स्वामींच्या मंदिरात पाणी आणि फूल अर्पण करा, यामुळे स्वामींची कृपा प्राप्त होते. स्वामींच्या नावाने झाडे लावा आणि त्याचे संगोपन करा, यामुळे आपल्याला पुण्य संचय वाढतो. स्वामींच्या मूर्तीजवळ एका तांब्यात किंवा पेल्यात पाणी ठेवल्यामुळे घरातील वास्तुदोष कमी होऊन समृद्धी येते. मंगळवारी स्वामींच्या नावाने 1 रोटी कुत्र्याला द्या, संकट दूर जातात. स्वामी समर्थ मंदिरात पिवळे वस्त्र दान करा, धनप्राप्ती होते. स्वामींकडे आपणाला पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर असते. प्रत्येक अडचणीचे समाधान आहे. फक्त आपण मनापासून विश्वास ठेवून स्वामींची सेवा केली पाहिजे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. व्हिडिओ जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.